येडा म्हणला तुम्हाला? अति झालंय आता, विषय संपला। वैदेही, अगं वैदेही काय करतेस? सरांनी ह्या दारातून जायचं नाही असं सांगितलंय ना? मागच्या दारातून जाऊ नका असं कुठे सांगितलंय? वैदेही अगं, रांगोळी मोडली असती ना माझी। वैदे, वैदे, अगं अचानक कशी काय आली? हा, बरं ती बुट आधी बाहेर काढून ठेवा, आपल्या पप्पांना आवडत नाही। जा जा। काय ग, अशी न सांगता कशी काय आलीस अचानक? न सांगता म्हणजे नव्हतं यायचं का? अगं जाते परत, असं नाही म्हणत मी वैदू। हा, अगं एवढं काय झालं चिडायला? हा, 3 वर्षांना आलीस ना म्हणून विचारलं। आयडे, ऐक ना, यातली मी ना कुठली साडी नेसून? वैदेही, अगं गप्पू, गप्पू तू कशी काय आली? पप्पांना माहितीये? मग दोघींना पण मी इथे नको आहे ना? अगं नाही ग, असं काय नाही। नाही असू दे ताई, कळलंय मला आता। माझंच चुकलं, मी उगाच मॅचेसमुळे इकडे गावात आले आणि हॉस्टेल सोडून घरी राहायला आले ना। हॉस्टेलवर पोरींसोबत राहिले असते ना तर जास्त बरं झालं असतं। अगं कसल्या पोरी, कसलं हॉस्टेल? तुम्ही खरंच याच गावात राहता ना? का बाहेर जाणं म्हणजे वेस्टेज असं सांगितलंय पप्पांनी? वैदू, ऐक ना बा, तू सांग ना, कसली टीम, काय कशासाठी आली तू, कसली मॅच आहे? माई साहेब आहेत ना गावातल्या, हा, त्यांनी स्पर्धा भरवली आहे कबड्डीची। इथे हजारो होर्डिंग बघितलेच असतील की। म्हणजे तू कबड्डीसाठी आलीस? आपल्या गावात कबड्डी खेळणार आहेस तू? आणि पप्पांना माहितीये का हे? नाही सांगितलंय त्यांना, आणि उगाच तुम्ही पचकू नका। अगं मी सांगेन नंतर पुढचं। तू अगं आई उगाच ते अडवतील मला। अगं बाई, तू कशाला असं करती? हा, उगाच माझ्या डोक्याला ताप करून ठेवलाय। अगं वेळच्या वेळी सांगत जा की त्यांना सगळं। आता त्यांना लपवल्यासारखं नाही का वाटणार? तू जर चिडचिड करणार असशील ना तर आत्ता निघून जाते बाहेर। ए थांबी आई, जरा गप बस, ती आत्ताच दमून आली ना। दमले नाहीये, वैतागलीये मी। त्याला काही कारण लागतं का? अरे
बस पाणी आणती. ती बुट काढा दी बाय. भूक लागली की नुसती चिडचिड चिडचिड करते काहीतरी खायला. काय ग लक्ष कुठं आहे? हा काय नाही. तुझं का नाही एकदम वळवाच्या पावसासारखं आहे बघ. आला तर एकदम धाडधाड धाडधाड पडायचं नाहीतर मग हे असं गपगार शांत बसायचं. तूच बोलतेस ना जेवताना बोलायचं नाही म्हणून. तर बसतीस का? हा आई आहे मी तुझी. मला नको गंडूस. नक्कीच काहीतरी झालं असणार नाहीतर उगाच नाही एवढी चिडायचीस. काय झालंय सांग. काय नाही ग. इलिटरेट आहेत तुमच्या गावातली लोक. तुमच्या आपल्या गावातली लोक. हे असं बघू नका तुम्ही. ऑलरेडी तर तेजा फेजाने डोकं फिरवून ठेवलंय माझं. हा आता बाई कोणाशी भांडणं करून आलीस? एक मिनिट. नाव काय म्हणाली? त्या माईसाहेबांचा मुलगा तेजा. तेज प्रताप. अरे तुझी मैत्रीण आहे ना जवळ बॅनर जागेवर लागत नाही तवर आमच्या ताब्यात राहील. सोड. सतरंजी यात्रा. तेजादाची कॉलर धरणार होती. फक्त कॉलर नव्हते धरणार. तंगडं तोडून हातात देणार होते. तिथून पळून गेला माहितीये ना. तर अशी सणसणीत कानाखाली वाजवली असती ना त्याच्या. आई त्याने आमच्या कोच सरांवर हात उचलला माहितीये. ते सगळं जाऊ देत. तू त्यांच्या अंगावर धावून गेलीस. त्यांनी तुला बघितलं नाही ना? नाही आधीच पळून गेला तो. त्याचं नाव तेज प्रताप आहे. कसला तेज प्रताप. जगाला ताप येतो. बाई काय घोळ घालून ठेवलास. तेव्हा काशीनाथा तर तूच काय ते बघ रे. एवढं घाबरायला काय झालं? कोण मोठा लागून गेला तो? कोण मोठा? तुला माहितीये का? तेजादा या गावचं युवा नेतृत्व आहे. खंबीर साथ आणि पक्का वादा. तेजादा अरे खंबीर साथ आणि पक्का वादा. रमावतीचा वाद. तेजादा अरे वाजवा रे.
गुलाल कोणी उजळला? कोणी फेकला गुलाल? हात दाखव, हात दाखव, हात दाखव, हात दाखव. ए उजळला गोळा, उजळला. याच्या दासनी गुलाल आवडत नाही माहितीये की नाही? कुणी उजळला गुलाल? का आता तरी कळलं का तो तेज प्रताप कोण आहे ते? चांगलंच कळलं. पक्का मवाली आहे तो. आई कमाल झालेली भाजी. वैदई नाहीतर काय. तू ह्या कथा ना सगळ्या त्या गावातल्या लहान पोरांना सांगत जा. तेज प्रताप नावाचा एक राजा होता, त्याचं रमावती नावाचं राज्य होतं. अगं मग तसंच आहे ते. या रमावतीत ना त्या माई साहेबांचाच हुकूम चालतो फक्त. हे त्यांचं राज्य आणि तो त्यांचा युवराज. आणि त्या युवराजाला तर मी सोडतच नसते. ते मी माहिती नाही तुला? मी असं परत करणार जातो. ए थंडर, आपलाच कार्यकर्ता आहे त्यो, माहित नसेल त्याला. ए परत असं करू नकोस हा दोस्ता. वय दादा. हा ओके. ते अचानक असा डोळ्यासमोर गुलाल आला. गेला गुलाल, गेला गेला. दादा त्याच्या दाचं गुलालाचं काय वाकडे? वाकडे ते काय सरळ करणार आहे? म्हणजे विषय वाढवू नको. तो मॅटर खोलाय. खोले आता गप्प बसा, काय घेणार? ओके आता ओके. ए चला 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 चला. ए वाजव रे. महिला काही सांगू नको. नाही नाही जा. वैदई तू इथं कशी काय? चांगलंय. तेज प्रताप कुठे आहे? गुलाल उठवायला. माई त्यांना काही बोलू नका.
झालंय सगळं आता. स्नेहा, तू तिला ऑनलाईन पैसे पाठवत नाहीस का? पाठवते. मग पप्पा, आपल्या गावात कपाशी कपाशी हवी तिला, ती पण तिथं ठेवली. जा ते पण तिकडे खाली. मग तुम्ही घेणार का चहा? मी पटकन चहा करते, बसा तुम्ही बाहेर. हा, तायडीला बघायला पाहुणे येणार आहेत ना, म्हणून मीच फोन करून बोलावून घेतलं तिला. हो. आज पाहुणे यायचे, तिला जरा पोरींचे कपडे घालायला सांग. मी सांगते तिला कपडे बदलायला. ये मिठाई ठेवली इथं. ते गॅस वेस्टेज चाललंय नुसतं, बंद कर. पाणी पाठव बाहेर मला. वेस्टेज वेस्टेज. तायडी, तू चाय बनवत जा लवकर. पप्पांनी मला साधं विचारलं पण नाही. इकडे बघा. इकडं बघा. काय नाही झालंय. हो, हा खरं सांगताय? हा, खरंच सांगतोय. काय नाही झालंय, एकदम ओके. काय नाही झालंय. माई खरंच काय नाही झालंय, माझी शपथ. सुटली म्हणा. सुटली. अशी तुमची शपथ कधी घ्यायची नाही. आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. माई सगळं नियोजन झालेलं आहे बरं का. तुम्ही बघताय काय? सांगा ना तुम्ही. झालेलं आहे सगळं. सांगा माई ना, 100 होर्डिंग लागले म्हणून सांगा. हो माई, तेजाचं काम म्हणजे करेक्ट नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम. माई, मी तुम्हाला म्हणलं होतं ना, तुम्ही मुंबईला जाऊन मीटिंग करून येईपर्यंत इथलं सगळं नियोजन मी करणार म्हणून. मी शब्द दिला होता की नाही? हा, आणि आपला शब्द म्हणजे दादा 100 होर्डिंग नाही, एक कमी ना गेलो. पूर्ण 100 होर्डिंग काढून टाकलं ना. नंतर अभिमान वाटतो तुमचा. जे बोलता ते करून दाखवता. चांगले. एक अनिकेत आलाय, त्याला पोरगा झालाय. एक मिनिट. अनिकेतला बोलो, अनिकेतला बोलो. बसा ना, अनिकेत या, बसा बसा. बोला पण आला. हा, अनिकेत
याला पोरगा झाला. लेकरू कुठे आहे? वहिनीच बोलो, वहिनीच नाही, वहिनीने बोलो. 1,10,000 शिऱ्याला दिले 25,000. अहो 3 वर्षांनी आली पोर घरी. निदान विचारपूस तरी करा. हातीपायी धड धाकड दिसतीये ना, कशाला विचारायला पाहिजे? काय म्हणायचं तुमच्या या वागण्याला? तुम्ही तिचं नाव पण घ्यायला मागत नाही. तिच्या नावापुढं माझं नाव लावू देतोय ना, हीच लई मोठी गोष्ट आहे. हो असं काय बोलताय? येस धनाजी जगताप हियर. हा हा, बोला बोला. या या वहिनी. काय नाव काय ठेवलं याचं? नाव नाही ठेवलंय अजून, म्हणजे तुमच्यासाठी थांबलो होतो. तुम्हीच काहीतरी सुचवा ना नाव छानस. दादांच्या नावासारखं भारी. भारी नाव. प्रताप. प्रताप. ए बास झालं रे. बोल ग मंदिरा. हा वैदेही, तू ठीक आहेस? हा मी ओके आहे. कोच सर ओके आहेत ना? हो ते ठीक आहेत. त्यांनीच मला तुला फोन करायला सांगितला म्हणून केला. का ग? कोच सरांनी सांगितलंय झालेल्या गोष्टींचा अजिबात गाजावाजा नको आहे. मॅटर क्लोज आहे त्यांच्यासाठी. मॅटर क्लोज कसा? मॅटर आत्ता ओपन झालाय. वैदेही असं काय करतेस? हे बघ कोच सरांचा निरोप आहे. आता पूर्ण फोकस हा फक्त खेळावर द्यायचा. सर हे सगळं प्रकरण विसरलेत आणि आता तूही विसर. आमच्या तेज प्रताप सारखं दुसरं कोणीच असू शकत नाही. कारण तेज प्रताप एकच. पण एक लक्षात ठेवायचं बरं का, तू जरी याचा बाप असलास तरी याचा मायबाप एकच. तेज प्रताप. अरे काय करतोय? दोस्त आहे तू आपला. तेज प्रतापमुळं प्रताप नाव मिळालंय. लक्षात ठेवायचं. लक्षात तर मी ठेवणारच. जरी कोच सर विसरले ना तरी मी नाही विसरू शकणार. त्यांनी जो कोच सरांचा अपमान केला त्याचा बदला तर मी घेणारच. हे बघ वैदेही. तेज प्रताप, नाही तुला जन्माची अद्दल घडवली ना, नाव वैदेही नाही लावलं.